शुभ सकाळ सगळ्यांना। आपण निश्चितच ज्या क्षणांसाठी आतुर आहात की आता प्रतिभाशाली व्यक्तिमत्व ज्यांच्या नावातच प्रतिभा आहे, तो आता प्रतिभा शक्तीचा पट आपण हळूहळू त्यांच्याशी संवाद साधत साधत उलगडणार आहोत। मराठी भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित लेखिका प्रतिभा सराफ लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमात मी सुचेता नलावडे आपलं मनपूर्वक स्वागत करते। मॅडमच्या आमचे विद्यार्थी तर इतके आतुर आहेत, त्यामुळे आपण लवकरच हे सुरू करूया। पण मला राहवत नाहीये, मॅडमच्याच ओळींनी मी सुरुवात करते आहे। तुमच्याच ओळींनी तुमची ओळख। नाही पंखात बळ तरी ती उडू पाहते, नाही पंखात बळ तरी ती उडू पाहते, एक साधीशी बाई आता लढू पाहते, एक साधीशी बाई आता लढू पाहते। मी आत्ताच म्हटलं तुम्हाला की नावातच ज्यांच्या प्रतिभा आहे, आणि जेव्हा मला असं कळलं की मॅडमशी संवाद साधायचा आहे, तेव्हा पहिला प्रश्न माझ्या मनात असा आला, आणि तो तुमच्याही आला असेल, की भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणजे जिथे आपण वेग, गती, विज्ञानाशी संबंधित सगळं काय काय संज्ञा असं म्हणत असतो, अभ्यास करतो, आणि तिथे मानवी मनाचा तळ गाठणारे साहित्य, हा अनोखा प्रवास मॅडम तुम्ही कसा बरं केलात, आम्हाला हे निश्चितच ऐकायला आवडेल। सोमया कॉलेजनी आज माझ्या प्रकाशनाचा कार्यक्रम केला, याबद्दल सर्वप्रथम मी आभार मानते। डॉक्टर पवार सर जे प्राचार्य आहेत, बिझी आहेत, त्यांनीही मौल्यवान वेळ दिला, त्यांचे आभार। आणि सुचेता, मीरा, वीणा माझ्या मैत्रिणीच आहेत। गीतेश हा माझा मुलगा आहे, त्याने माझं पुस्तक प्रकाशित केलं, त्याबद्दल खूप चांगलं दर्जेदार पुस्तक, म्हणजे पुस्तकाचा दर्जा चांगला आहे, याबद्दल त्याचे आभार मानते। आणि मध्ये अजून काही लोकांचे आभार मानेन मी। तर प्रश्नाला उत्तर देते सुचेता। मला असं वाटतं की मला खूप चांगले मार्क मिळाले 10वीत, म्हणजे चुकून मिळाले, त्यामुळे आईवडिलांनी मला सायन्सला टाकलं। त्याच्यातही असं झालं की बाबांना वाटलं की ही इतकी हुशार आहे, म्हणजे 10वीतच त्यांना कळलं की मी इतकी हुशार आहे, आणि त्यांनी सांगितलं की इंडियात कशाला राहील, म्हणजे भारत बिरात पण नाही, इंडियात कशाला राहील, ही फॉरेनमध्ये जाईल। म्हणून त्यांनी मराठी विषय काढून टाकला माझ्या आयुष्यातून, आणि मला जर्मन घ्यायला लावलं, म्हणजे माझा मराठीशी संबंध 10वी नंतर तुटला। त्याच्यानंतर परत 12वीत चांगले मार्क मिळाले, इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं, परंतु त्या लिस्टमध्ये जेव्हा बाबांनी ती व्हिजिटियाची लिस्ट वाचली, त्याच्यामध्ये मला वाटतं की 97 मुलगे होते आणि 3च मुली होत्या। मग बाबा म्हणाले की नाही, आता तू जायचं ना, 3च मुली आहेत तिथे, एवढी मुलं आहेत, आणि मग मला BScला जावं लागलं। BScला गेल्यावर काय करायचं म्हणून मी भौतिकशास्त्र घेतलं। आणि कसं असतं ना की जेव्हा या सगळ्या भावभावनांमध्ये मी रमत गेले, आणि मला कविता वगैरे सुचत होत्या, आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मी कॉलेजमध्ये शिकवायला लागल्यावर भौतिकशास्त्र हे मी माझी बुद्धी वापरून शिकवते, आणि कविता या माझ्या हृदयातून जन्माला येतात, आणि त्यामुळे अनंत हृदयांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते। हृदयीचे ते हृदयी, भौतिकशास्त्राची गती घेऊन आपण मानवी मनाचा तळ निश्चित गाठत आहात। मॅडम खूप छान। तुमची पावसाची टिपं असतील, किंवा सासू सासरे आणि मी अशांसारख्या कविता असतील, यातील शब्दकळा जी आहे ती काहीतरी ना एक अनोखी आहे, एक वेगळी आहे।
आमच्या सकट अर्थातच आमच्या विद्यार्थ्यांनाही या शब्दकलेविषयी आपण जरा सांगाल का? मी तुम्हाला आधीच सांगितलं की मराठीशी माझा संबंध तुटलेला होता. त्यामुळे जे काही शाळेमध्ये आपण ज्या कविता शिकलो याच्या पलीकडे कविता माझ्या आयुष्यामध्ये नव्हत्या. खरं तर शाळेत असताना सुद्धा मला कविता कधीच आवडल्या नाहीत. ह्याचं कारण असं आहे, म्हणजे मला आत्ताचा अभ्यासक्रम माहीत नाही, पण आमच्या वेळेस असं होतं की एक पहिली ओळ दिली जायची, शेवटची ओळ दिली जायची आणि मधल्या ओळी भरायच्या असतात आपण, असं काहीतरी. आताही आहे का? आणि मला अजिबात पाठांतर शक्य नव्हतं, म्हणजे तेव्हा पण नव्हतं आणि आताही नाही. मला माझ्याच ओळी मला आठवत नाहीत. तर अशा वेळेस मला थोडासा हेट्रेटच होता कवितेसाठी. या पार्श्वभूमीवर कविता कशी असते, कविता कशी असावी किंवा कोणाची कविता काहीच माहीत नसल्यामुळे मला जे काही वाटत होतं ते माझ्या पद्धतीने मी मांडत गेले. फार त्याच्यामध्ये काही फार विचार केला नाही किंवा फार त्यामुळे शब्दकळा असं म्हटलं तुम्ही तर खूप उशिरा, म्हणजे जवळजवळ कविता लिहायला लागल्यावर 10 वर्षांनंतर जेव्हा कवितांच्या कार्यक्रमाला मी जायला लागले तेव्हा मला कळायला लागलं की अशी कविता असते, अशी कविता सादर केली जाते. मग कवितेमध्ये हे असतं ते असतं हे खूप उशिरा कळलं. म्हणजे त्याच्या आधी जे काही शालेय जीवनातल्या कविता होत्या त्या ज्या ऐकलेल्या होत्या त्या ह्याच्यावर मी लिहित होते. आणि आपल्या जीवनातले जसं आपण तरुण झालं की प्रेमात पडतो, बरोबर ना? बरोबर की नाही? एवढं कशाला गंभीर आहात तुम्ही? हो म्हणा जोरात. तर तरुण असलं की प्रेमात पडतो, म्हणजे वयाचं झाल्यावर सुद्धा प्रेमात पडतो, पण ती वेगळी गोष्ट आहे. तर आपण तरुण असताना प्रेमात पडतो तेव्हा त्या प्रेमाच्या कविता, मग आपलं लग्न होतं, मग आपण आपल्या नातेवाईकांविषयी कविता लिहायला लागतो, जसं सासू सासरे आणि मी यांचा उल्लेख केला. नंतर खूप उशिरा आपल्याला कळतं की अरे आपण आईवर काहीच लिहिलं नाही. आई समोर आहे माझी, मला इतके छान वाटतंय. मग आपण आईवर कविता लिहितो, मग पावसावर कविता लिहितो, अशा वेगळ्या वेगळ्या कविता आपण लिहित जातो. तर हे सगळं कविता लिहिता लिहिता अचानक मी गझल ऐकली. अरुण म्हात्रे यांची गझल मी पहिल्यांदा ऐकली, कवी अरुण म्हात्रे. की ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची, दूर ती गेली तरीही सावली भेटायची. आणि मला असं वाटलं की गझल हे खूप काहीतरी वेगळं असं आहे समीकरण आणि खूप छान वाटतं, म्हणजे ऐकायला छान वाटतं. नंतर मला असं लक्षात आलं की त्याची गाणी होतात, ती सिनेमात वगैरे जातात. मग थोडंसं गझलकडे जाणीवपूर्वक वळले. परत गझलची कार्यशाळा वगैरे काही अटेंड करायला मिळाली नाही, पण काही पुस्तकं वाचून किंवा काय मग थोडंसं गझलकडे वळले. तर अशा तऱ्हेने अजूनही मी विद्यार्थी आहे, कोणाकडून काहीतरी शिकत राहते आणि करत राहते. परत मी सांगितलं की माझा फार अभ्यास नाही, पण दरम्यान काय झालं की एक खूप चांगली गोष्ट अशी घडली की या 18-20 वर्षाच्या काळामध्ये मी कादंबरी लिहिली, नाटक लिहिलं, व्यक्तिचित्रण लिहिलं, ह्या सगळ्या गोष्टी करत गेले. त्यामुळे मॅजेस्टिकच्या ललितमध्ये मला पुस्तक परीक्षणाचं सदर चालवायची संधी मिळाली. आणि मग या गेल्या 6 वर्षात परत मी सगळ्या प्रकारची पुस्तकं वाचली आणि आता वाचतीये मी सारखी पुस्तकं. आणि ही पुस्तकं वाचल्यामुळे एक झालं की माझं लिखाण जवळजवळ थांबलेलं आहे. मला असं सारखं वाटतं की इतकं चांगलं पुस्तक होतं, याच्यापेक्षा चांगलं मी काही लिहू शकत नाही आहे. अरे इतकं छान कवितांचं पुस्तक होतं, याच्यापेक्षा चांगली कविता मला लिहिता येत नाही आहे. आणि असं तऱ्हेने थोडंसं माझं अक्षरशः माझा लिखाणाचा प्रवास असा थांबल्यासारखा झालेला आहे. मॅडम, म्हणजे खरं सांगायचं तर आपलं एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. मॅडम आत्ता जसं म्हणाल्या की त्यांनी कविता, गझल, ललित गद्य, व्यक्तिचित्रण, बालकथा, म्हणजे हा एक प्रकारे शब्दगोफच आपल्या रसिकांसाठी गुंफलेला आहे. आणि तरीही त्या विनम्र भावनेने म्हणतायत की अजून त्यांचं म्हणजे वाचन तर चालू आहेच, अभ्यास चालू आहेच, पण ज्याला आपण म्हणूया की एक लेखकाचा स्वभाव जो आहे एक विनम्र,
रुजू स्वभाव तोही त्यांच्या बोलण्यातून इथे आपल्याला व्यक्त होत आहे. कसं आहे, कार्यक्रमाचं नाव आहे लेखक आपल्या भेटीला आलेले आहेत, पण त्या लेखकामधला माणूस सुद्धा त्यांच्या संवादातून उलगडत जातो आणि हे मॅडम खूप महत्त्वाचं वाटतं. मग ह्या सगळ्यामध्ये अर्थात सगळ्यांना आपण आपलं काव्यवाचन नंतर घेणार आहोतच, तुम्ही सादर करणारच आहात, पण आत्ता जसा तुम्ही गझलाचा उल्लेख केला तर आम्हाला तुमची जी आवडती गझल आहे ती आम्हाला जरूर ऐकायला आवडेल. तर आपल्याला विनंती, आपली आवडती गझल सादर. कोणत्याही लेखकाला किंवा कवीला आपल्या सगळ्याच कलाकृती आवडतात. जसं आईला विचारलं जातं की तुला कुठचं मूल तुझं आवडतं, तसं सगळीच मुलं आईला आवडतात, त्याप्रमाणे आपल्या सगळ्या कलाकृती आवडतात. पण केवळ आज मी इथे आलेली आहे कॉलेजमध्ये आणि सगळी तरुण मुलं माझ्या समोर आहेत आणि म्हणून तेवढ्यासाठी तुम्हाला आवडेल अशी गझल मी एक सादर करते. तर शेर असा आहे की आयुष्याला मारणी सॅल्यूट भिडतो आहे. आजचा तरुण कसा आहे की आयुष्याला मारणी सॅल्यूट भिडतो आहे, गतकाळाला करून डिलीट जगतो आहे. तुम्हा मुलांमध्ये आणि आमच्यामध्ये हा फरक आहे की आम्ही अजून खूप भूतकाळात जगतो. आम्हाला आमचं लहानपण आठवत राहतं, आई वडील आठवत राहतात, गाव आठवत राहतात. पण तुम्ही तरुण मुलं आहेत ना, हे तुम्ही वास्तवात जगता. आज आणि आत्तापुरता हे तुमचं जीवन आहे. मला वाटतं बरं वाटतं ते, आणि त्याच्या संदर्भातला हा शेर होता. आणि दुसरा शेर फार महत्त्वाचा आहे. दाद चाहूंगा वगैरे म्हणतात ना हिंदीमध्ये, तसा की नात्यांचे बुक झाले कोरे हृदयामधले. नात्यांचे बुक झाले कोरे हृदयामधले, फेसबुकावर फ्रेंड हजारो भरतो आहे. नात्यांचे बुक झाले कोरे हृदयामधले, फेसबुकावर फ्रेंड हजारो भरतो आहे. आणि कसा आहे आजचा तरुण की कबूल करतो चुका आपुल्या जरा स्वतःशी. आई वडिलांना सांगत नाही, मित्रमैत्रिणींना सांगत नाही, पण स्वतःशी. की कबूल करतो चुका आपुल्या जरा स्वतःशी, कबूल करतो चुका आपुल्या जरा स्वतःशी. ब्रेकअप नंतर किती छानसे जगतो आहे, ब्रेकअप नंतर किती छानसे जगतो आहे. बरोबर ना? तर गझल अशी आहे की पहिला असाच होता, दुसरा तसाच आहे. आता तुम्हाला सांगायची गरज आहे का पहिला कोण आणि दुसरा कोण? नाही ना? हा, नाही ना? पहिला असाच होता, दुसरा तसाच आहे. पहिला असाच होता, दुसरा तसाच आहे. प्रेमात का बुडावे, तिसरा नवाच आहे. सोडून तो निघाला, माझा प्रणाम त्याला. म्हणजे आमच्या वेळेस असं होतं, सुचेता मॅडम मान्य करतील की न जाओ सैया छुडा के बैया, म्हणून आम्ही खाली जमिनीवर बसून रडत रडत त्याचा हात पकडायचो. आता सोडून तो निघाला, माझा प्रणाम त्याला. जो सोबतीचा आता त्याचा ठसाच आहे. पहिला असाच होता, दुसरा तसाच आहे. माळे तलेच एका आहेत पुरुष खोटे. बरोबर आहे ना? माळे तलेच एका आहेत पुरुष खोटे, विश्वास ठेवणी हा वेडेपणाचा आहे. पहिला असाच होता, दुसरा तसाच आहे. आणि एक गमतीशीर असं आहे की स्त्रीने जरा शिकावे पुरुषाकडून थोडे. आता आपण म्हणतो ना स्त्री पुरुष समानता वगैरे, मग नेमकं काय शिकलं पाहिजे बघा. म्हणजे आता फक्त हसा, नंतर विसरून जा. की स्त्रीने जरा शिकावे पुरुषाकडून थोडे, स्त्रीने जरा शिकावे
पुरुषाकडून थोडे प्रेमात रोज पडणे मोठी कलाच आहे. प्रेमात रोज पडणे मोठी कलाच आहे. पहिला असाच होता, दुसरा तसाच आहे. आणि कशी गंमत असते हा, की आम्ही असे छान नटून थटून असं बाहेर पडतो, म्हणजे मुली हा. आणि जर का कोणी मागे वळून पाहिलं तर आम्ही म्हणतो काय माणूस आहे, काय पुरुष आहे, काय मुलगा आहे वगैरे वगैरे. आणि जर का कोणी मागे वळून पाहिलं नाही तर जेवढं दुःख होतं ना ते तुम्हाला नाही सांगू शकत आम्ही. तर पाहे हसून तिजला भलताच भाव चढतो. कसं असतं ना, पाहे हसून तिजला भलताच भाव चढतो. बोले मनात तीही हाही खुळाच आहे. बोले मनात तीही हाही खुळाच आहे. पहिला असाच होता, दुसरा तसाच आहे. आणि शेवटचा शेर असा आहे, म्हणजे जीवनाकडे पाहण्याचा आपला एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन असावा, असा हा शेवटचा आणि अंतिम शेर हा, की करते मुठी तुनी ती सुटका सहज पतीची. आजची बाई किती विचारवंत आहे बघा, की आपण म्हणतो की नवऱ्याच्या मुठीत बायकोच्या मुठीत नवरा असतो, बायकोच्या मुठीत नवरा असतो. तर करते मुठी तुनी ती सुटका सहज पतीची. करते मुठी तुनी ती सुटका सहज पतीची. कारण काय माहितीये का, आता बदल तिलाही थोडा हवाचा आहे. आता बदल तिलाही थोडा हवाचा आहे. पहिला असाच होता, दुसरा तसाच आहे. प्रेमात का बुडावे, तिसरा नवाच आहे. मॅडमनी आपल्या या रचनांमधून यथार्थ चित्रण केलेलं आहे. जुन्याचा म्हणजे परंपरेचा धागा आधुनिकतेला जोडत जोडत त्यांनी हा रचना प्रकार आपल्याकडे कसा उलगडलाय बघा. थोडीशी मिश्किलपणाची झालर, गांभीर्य आणि मध्ये मध्ये गंमत, या सगळ्यांनी त्या ये हृदयीचे ते हृदयी पोचलेले आहेत. आमच्याकडे आता अमाप असा विद्यार्थी वर्ग आहेत, त्यांच्या आपापसात हळूहळू चर्चा सुरू झालेल्या आहेत. त्यांच्या संवादाला आपण अर्थातच नंतर वेळ देणारच आहोत. पण मॅडम खूप छान, म्हणजे तुम्ही मगाशी जसं मी म्हटलं की बहुआयामी व्यक्तित्व आहे आपलं, तर मग कुठेतरी असं एक विचारावं असं वाटतं की मग फक्त कविता प्रकार या साहित्य प्रकारातूनच आपण व्यक्त न होता आपण इतरही साहित्य प्रकार हाताळले, तर मग त्या पाठीमागे आपली काय बरं कल्पना आहे? काही विशेष आपल्याला एक साहित्यिका लेखिका म्हणून सांगायचं होतं, ते आम्हाला ऐकायला जरूर आवडेल. नक्कीच. सुचेता कसं असतं ना, की मला असं वाटतं की कविता ही अशी छोटीशी हवी, म्हणजे एक मतला 4 शेर वगैरे इतकी छोटी, किंवा एक 3 कडव्यांची 4 कडव्यांची. फार क्वचित मी 10-12 कडव्यांची कविता लिहिलेली आहे, नाही असं नाही. पण कविता हा अल्पाक्षरी प्रकार आहे आणि मला तोच आवडतो. या हल्ली इतकं दीर्घ लिहिलं जातं की 200-200 पानांच्या कविताही लोकांनी लिहिलेल्या आहेत. ते कशा लिहितात मला माहित नाही, पण मला जर का एखादा भाव असेल मनातला किंवा एखादा आशय असेल तर तो नाही मांडता आला मला थोडक्यात. म्हणजे माझ्या काही कविता तर एका ओळीच्या आहेत, काही 2 ओळींच्या आहेत, काही 3 ओळींच्या आहेत. तर मला असं वाटतं की जितकं छोटं मी लिहू शकेल, जितकं थोडक्यात मी लिहू शकेल, ते जर मी नाही लिहू शकले तर मग मी कविता कशाला लिहायची. मग मी निबंध लिहू शकते, मी ललित गद्य लिहू शकते, किंवा एखाद्या विषयी मला काही सांगायचं तर मी ती कथा लिहू शकते. कथांमधूनही मला ते मांडणं संपत नसेल तर मग मी कादंबरी लिहिलेली आहे त्याच्यासाठी. तर मी कवी आहे बेसिकली, आणि मला खूप अभिमान आहे कवी असण्याचा. आज आमच्याकडे सगळे कवी आलेले आहेत. इथे प्रवीण बोपुलकर आहेत, तिकडे इंगळकर सर आहे, तिकडे मनोज वराडे बसलाय, गीतेश तर फार
उत्तम असा कवी आहे जे ज्याला तुम्ही ऑलरेडी भेटलेला आहात. तोही पूर्वी फिजिक्स शिकवायचा. स्मिता मॅडम, प्राचार्य स्मिता मॅडम आलेल्या आहेत आणि त्याही उत्तम कवयित्री आहेत आणि त्यांच्या कविता मी ऐकलेल्या आहेत. मीरा कविता करते. सुचेताची कविता मी कधी ऐकलेली नाही आहे, पण ती पण करत असावी असा अंदाज आहे माझा. इथे आलेले सगळे माझे मित्र, प्रदीप म्हापसेकर ज्यांनी माझं मुखपृष्ठ केलं आहे, इतकं उत्तम मुखपृष्ठ त्यांनी या संग्रहाचं केलेलं आहे. पण त्यांनी आयुष्यामध्ये खूप कमी कविता लिहिल्यात, पण इतक्या उत्तम कविता लिहिलेल्या आहेत की त्यांचं एक पुस्तक जेव्हा काही वर्षापूर्वी आलं होतं तेव्हा मला आठवतं की त्याच्या सगळ्या कॉपीज संपल्या होत्या. प्रेम कवितांच्या पुस्तक होतं. लोकांनी झेरॉक्स करून त्यांचं पुस्तक आपल्याकडे संग्रहित ठेवलं. तर आता ते कविता वाचन करत नाहीत, पण उत्तम कवी आहेत की बाकी सगळे आपण कवी हृदयाचे असतोच. आणि मला असं वाटतं की जी कविता मी आज ऐकवली त्याच्यानंतर प्रत्येक जण आज कुठची ना कुठची एक छोटीशी कविता नक्कीच लिहिणार आहे. तर कविता लिहिणं खूप सोपं आहे. म्हणजे मी लिहू शकते तर कोणीही लिहू शकतं असं मला वाटतं. आणि मग वेगळे वेगळे फॉर्म मी घेतले. नंतर आपल्याकडे ना एक मला असं वाटतं की मराठी माणसाला नाटक खूप आवडतं. नाटक वेडा आहे मराठी माणूस. आणि माझ्या डोक्यामध्ये अनेक वर्ष एक विषय असा घोळत होता आणि तर मला तो नाटकाच्या फॉर्ममधून मांडायचा होता. पण संसार असेल, कार्यक्रम असतील, कॉलेज असेल, मला वेळ मिळत नव्हता. आणि करोनाने मला एक भरपूर आयुष्यात वेळ दिला. आणि करोनाचं जसं डिक्लेअर केलं की उद्यापासून आपण घरात आहोत, तर 8 दिवसामध्ये ते मी नाटक लिहून कंप्लीट केलं. फक्त नाटकाचं मी तुला मध्यवर्ती कल्पना सांगते की काय होतं की पुरुषाच्या आयुष्यात आलेल्या खूप स्त्रिया असतात जे आपण सिनेमात पाहतो, नाटकात पाहतो, आपण ऐकतो, आपल्या शेजारपाजारांकडे पाहतो आणि खूप बोललं जातं त्याच्याविषयी किंवा काय. पण एका स्त्रीच्या आयुष्यात जर खूप सारे पुरुष आले असतील तर असं काही सिनेमातून दाखवलं जात नाही. आपल्या कदाचित भारतीय संस्कृतीत ते बसत नाही किंवा काय. पण एक स्त्री आणि एक पुरुष म्हटल्यावर एकाच प्रकारचे संबंध त्यांच्यात असतात असं नाही. म्हणजे उदाहरणार्थ या नाटकात मी असं दाखवलंय की मी म्हणजे ती जी नायिका आहे ती 12-13 वर्षाची आणि त्यांचा एक ड्रायव्हर आहे. ऑब्व्हियसली तो तिला रोज सोडायला येतो, पोचवायला येतो. काहीतरी त्यांच्यात बोलणं असेल, काहीतरी त्या ड्रायव्हरच्या मनामध्ये काही वाईट विचार असू शकतात किंवा काय. तर किंवा मग शाळेमध्ये आपला एखादा कोणी, आमच्याकडे एक मुलगा एक मुलगी बसवलं जायचं, मग अशी कोणाची प्रेमभावना सुप्त त्या वयात निर्माण होते ना 9वी-10वीत असताना, तसं असेल. किंवा कॉलेजमध्ये गेल्यावर तर आपल्याला अगदी हक्कच असतो प्रेमात पडण्याचा, होय की नाही, 100%. तर मग अशा वेळेस एक जो पुरुष तिच्या आयुष्यात येतो किंवा तिची आई संगीत शिकत असते, मग तिला शिकवणारा येणारा तो जो गुरुजी असतो तो इतका हँडसम असतो आणि अनमॅरिड असतो. ऑब्व्हियसली तिच्या मनामध्ये थोडीशी त्याच्याविषयी प्रेमभावना. आता इथे सगळ्यामध्ये त्यांचे काही लैंगिक संबंध आहेत असं मुळीच नाही, पण एक भावनिक संबंध त्यांच्यातले जे दाखवलेले आहेत. आणि मग काय होतं, तिचं लग्न होतं एका पुरुषाशी आणि त्याच्यानंतर असं होतं की एक 7-8 वर्ष त्यांना मुलबाळ होऊ शकत नाही. आणि बाई जी आसुसलेली असते आपल्या अपत्यासाठी, तर ती एका आपल्या कलिगकडून मुलगा व्हावा अशी अपेक्षा करते. याचं अत्यंत उत्तम नाट्यवाचन मनोजनी केलेलं आहे. खरं तर मनोज फार सुंदर व्हेरिएशन करतो आवाजाचे. म्हणजे हे सगळे पुरुष कॅरेक्टर आहेत ना त्या बाईच्या आयुष्यात त्यांनी खूप सुंदर निभावलेलं आहे. ते नाटक आहे यूट्यूबवर आमच्या. आपण म्हणजे खास मनोजसाठी ते नाटक तुम्ही नक्की ऐका की या सगळ्या विविध वयोगटाच्या लोकांचे त्यांनी आवाजात व्हेरिएशन्स केलेले आहेत. तर असं जे नाटक माझ्या मनामध्ये होतं ते लिहून माझं पूर्ण झालं. तर जसं तू विचारलंस की मला लिहायची कविताच असते, पण मग त्या कवितेत बसत नाही म्हटल्यावर मी इकडे तिकडे जाते आणि हे सगळे माझ्या चरित्र लिहिल्या जातात. म्हणजे ज्याला आपण म्हणूया की छोट्या छोट्या शब्दातून खूप महान व्यक्त करणारी अशी ही लेखिका आहे. तो आकृतिबंध कुठलाही असू दे, पण मानवी मनाच्या तळाशी जाऊन ते सृजनशील पद्धतीने व्यक्त मॅडम सतत करत असतात.
या टप्प्यावर अजून एक आपल्याला विचारावंसं वाटतंय की नाती कथेवर आधारित रंगमंचीय एकांकिकेला सर्वोत्कृष्ट लेखनाचा दुसरा पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल आधी आमच्या सर्वांच्या वतीने आपलं मनपूर्वक अभिनंदन. आणि ही जी कथा आहे त्या कथेमधले जे पदर किंवा त्या कथेमधल्या ज्या काही गोष्टी आहेत, छोटे छोटे घटक असतील, त्या आम्हाला आपल्याकडून ऐकायला जरूर आवडेल मॅडम. करोनाने ना माणसाचं खूप नुकसान केलं. म्हणजे मी मान्य करते की फार वाईट घटना आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात घडली, पण हा करोना काळाचा मी अत्यंत चांगला असा उपयोग करून घेतला. त्या काळामध्ये मी माझं यूट्यूब चॅनल सुरू केलं, प्रतिभा सराफ. सराफचं स्पेलिंग मी PH लिहिते शेवटी. तर एक यूट्यूब चॅनल सुरू केलं. याच्या मागचं कारणच असं होतं की आपण सगळे, मला असं वाटतं नेहमी की म्हणजे गीतेश तू मान्य करशील की आपण जे काही रुटीन काम करतो ना त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं केलं की आपला स्ट्रेस झिरो होतो. हां, म्हणजे हा एक अजून एक अनाहूत सल्ला मी देते की आपण जे काही रुटीन काम करतो, आपण जेवतो, खातो, पितो, उठतो, अभ्यास करतो, जे काही करतो ते खेळतो, तर आपल्या रुटीनमधून काहीतरी एकदम वेगळं काम केलं ना की एकदम स्ट्रेस लेवल झिरो होते. आणि ते स्ट्रेस लेवल झिरो करण्यासाठी म्हणजे जरी मला कुठची चणचण नसली तरी एक भीती अशी मनामध्ये ते करोनाची जी होती, तर मी यूट्यूब चॅनल सुरू केलं. आणि कॉलेजमध्ये असताना ना आम्हाला कंपल्सरी होतं की कॉलेजमध्ये जाऊन आम्ही लेक्चर घ्यायचं. तर कॉलेजमध्ये आम्ही आमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर लेक्चर घेत होतो, मुलं आपल्या आपल्या घरामध्ये होती. मग लेक्चर घेतल्यावर 2 लेक्चर झाल्यावर उर्वरित वेळेत करायचं काय? मी अशी स्टाफ रूममध्ये बसलेले होते आणि काय करायचं म्हणून माझीच एक कथा नाती नावाची मी तिथे यूट्यूबसाठी हे केले, सादर केली. म्हणजे फ्रंट कॅमेरा ठेवून आपण जसं करतो, लोड करतो तसं केली. आणि ती टाकल्यावर माझ्या यूट्यूबवर एका गृहस्थाने मला फोन केला आणि त्यांनी विचारलं की मला ही कथा खूप आवडली, मी याचं नाटक करू का? म्हटलं जरूर करा. आणि ते नाटक सादर झालं. त्याला कथालेखनाचं मला दुसरा पारितोषिक मिळालं. ती कथा अशासाठी महत्त्वाची आहे की जसं मी म्हटलं की तरुण वयात परत मी उल्लेख करते की प्रेम करणं महत्त्वाचं आहे वगैरे वगैरे, किंवा महत्त्वाचं आहे म्हणजे आपण करतोच असं, म्हणजे चुकीचं आहे का वाक्य? नाही ना. तर एक सिनियर सिटीजन जे असतात, म्हणजे एका बाईचे मिस्टर गेलेले असतात आणि एका पुरुषाची बायको गेलेली असते आणि ते गार्डनमध्ये भेटतात एकमेकांना. असे चुकून भेटतात, एका बेंचवर बसलेले असतात आणि ते चुकून भेटतात आणि त्यांच्यात संबंध निर्माण होतात. प्रेम संबंध नाही पण ओळखीचे संबंध असे निर्माण होतात. आणि अचानक त्या बाईला असं कळतं की त्याची किडनी खराब झालेली आहे त्या माणसाची आणि तो त्याच्यासाठी ॲडमिट आहे. आणि त्याची जी किडनी आहे त्याला त्यांचा मुलगा देऊ करतो किंवा अजून कोणी, पण ती मॅच होत नाही. आणि ही बाई विचार करते की आपल्या आयुष्यामध्ये आता काय राहिलंय, की वय झालेलं आहे आणि एका किडनीवर माणूस सहज जगू शकतो. तर ती किडनी सांगते की त्या डॉक्टरना की तुम्ही माझी किडनी हे करा. तर ते खूप मोठा प्रोसेस असतो. किडनी दान हे इतकं सोपं नाही आहे. ते टिश्यू कल्चर मॅच व्हावं लागतं किंवा लिगल पण खूप प्रोसेस असतात. त्या सगळ्या प्रोसेस कंप्लीट करून तिची किडनी मॅच होते आणि ती किडनी या माणसाला, आणि तोही वयाचा असतो, ती पण वयाची असते, जीवदान मिळतं. आणि मग जीवदान मिळाल्यावर तो माणूस म्हणतो तिला, परत एकदा गार्डनमध्ये दोघं भेटतात आणि ती म्हणते की तो म्हणतो की आपण लग्न करूया का? तेव्हा ती बाई एक वाक्य म्हणते आणि त्याच्यामुळे त्या नाटकाला दुसरं पारितोषिक मिळालं. ते वाक्य फार महत्त्वाचं आहे की ती बाई असं म्हणते, अभिजित सर, ती बाई असं म्हणते की प्रत्येक नाती ही जोडायची नसतात, काही नाती फक्त जपायची असतात. आता या नाटकात मी पुढे काहीच दाखवलं नाहीये की मग ते लग्न करतात का किंवा काय, किंवा ह्या वाक्याला हे नाटक संपतं. खरं तर असंच असतं ना, आपल्या आयुष्यामध्ये एक जोडीदार असतो पण तरी सुद्धा आपलं कोणाशी तरी एक नातं जपलेलं असतं. मला परत सांगायला आवडेल की प्रत्येक नात्यामध्ये
स्त्री पुरुषांच्या कुठचे व्यवहार नकोत, म्हणजे स्पेशली लैंगिक व्यवहार नसले तरी चालतील, पण मानसिक भावनिक व्यवहार जे असतात त्याला मी खूप जास्त महत्त्व देते, अगदी सुरुवातीपासून, अगदी लहान असल्यापासून आणि आत्तापर्यंत. तर हे मला असं माझ्या, आणि इथे मग खूप सारे संदेश एकाच नाटकातून गेलेले आहेत, जसं सामाजिक संदेश आहे, किडनी दानाचं मी महत्त्व याच्यातून सांगितलेलं आहे, नातेसंबंधांविषयी सांगितलेलं आहे की जपा, नाती जपा तुम्ही, बाईचं नातं असो, पुरुषाचं पुरुषाशी असो, बाईचं पुरुषाशी नातं असं जपा, नाती जपणं हे आजच्या काळातली फार मोठी गरज. अशा अनेक संदेश, अनेक मेसेजेस त्या नाटकातून दिलेले आहेत. वा, हे किती हृदय आहे मॅडम, की म्हणजे माणसं किंवा नाती जोडणंच नाही तर ती जपणं. आणि खरंच हे वाक्य म्हणजे ज्याला आपण म्हणूया कोरून ठेवावं असंच हे वाक्य आहे, कारण हे नातेसंबंध एक अलवार हळुवार असं कुठेतरी एक बंध त्याच्यामधून निर्माण झालेला आपल्याला जाणवतो आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मॅडम आपलं अभिनंदन. पुढच्या टप्प्यावर आपण येऊया आता, की आज ज्या कथासंग्रहाचं प्रकाशन झालेलं आहे नुकतंच, असा छान ताजा असा कथासंग्रह, त्याचं नाव मात्र आहे अनाकलनीय. तर थोडंसं माझ्याबरोबरच इतरांच्याही मनात असं येत आहे मॅडम, की अनाकलनीय जे आहे याच्यामध्ये फक्त गूढ कथाच आहेत का अजून काही गूढ आहे, तर ते आपण आमच्यासमोर उलगडावं अशी आपल्याला विनंती करते. कसं असतं ना की मी काही पोज घेऊन काही लिहिलेलं नाही, म्हणजे नाती ही कथा अशी जाईल पुढे असं मलाही वाटलं नव्हतं. म्हणजे मी जेव्हा सुरुवात करते तेव्हा माझ्या काही असं लक्षात येतं की असं आपण पुढे जाऊया म्हणून. पण काही दिवाळी अंकांची गरज असते. उदाहरणार्थ धनंजय दिवाळी अंक आहे ज्याच्यात विज्ञान कथा आपल्याला लिहाव्या लागतात. तर विचारपूर्वक, म्हणजे विज्ञान कथा ह्या आत्तापर्यंत ज्या लिहिल्या गेल्यात त्या फिजिक्स बॅकग्राऊंड, केमिस्ट्री बॅकग्राऊंड किंवा टेक्निकल बॅकग्राऊंडवर लिहिल्या गेलेल्या आहेत. तर बायोलॉजी हे बॅकग्राऊंड घेऊन विज्ञान कथा लिहिल्या गेलेली नाही आहे किंवा माझ्या तरी वाचनात आलेली नाही आहे. तर जाणीवपूर्वक बायोलॉजिकल बॅकग्राऊंड घेऊन मी कथा लिहिली आदिवास नावाची, जी या संग्रहात आहे. बाळ फोंडके आपल्याला माहिती असतील, मोठे शास्त्रज्ञ, त्यांनी खूप कौतुक केलं या कथेचं की खूप वेगळ्या विषयावरच्या कथा तुम्ही लिहिता विज्ञानाविषयीच्या. तर या संग्रहामध्ये गूढकथांबरोबर विज्ञान कथा आहेत, सामाजिक कथा आहेत, कौटुंबिक कथा आहेत आणि प्रेम हा माझा अत्यंत आयुष्यातला जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणजे प्रेम या विषयावर मी मॅक्झिमम लिहिलेलं आहे. मग ती कादंबरी असो, नाटक असो, कविता असो, गझल असो, प्रेम हा माझा स्थायी भाव आहे आणि प्रेमावर मी खूप लिहिलेलं आहे. तर त्याप्रमाणे या संग्रहामध्ये खूप प्रेमावरचं आहे. या संग्रहाविषयी मला अजून 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगायला आवडतील, की माझं जे काही लेखन आहे ती माझी फिजिक्सची हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून माझ्यासोबत होती ती रजनी कुलकर्णीने वर्ड टू वर्ड हे पुस्तक चेक केलेलं आहे. त्यामुळे त्याच्यात कुठचीच चूक नाही असं मी ब्लाइंडली सांगू शकते. आई एक घरी आली होती, तिने सुद्धा एक नजर फिरवलेली आहे. आणि गीतेश शिंदे तर एकदम उत्तम असा प्रकाशक आहे. त्याच्या पुस्तकात कुठची चूक असू नये त्याचं लक्ष असतं. त्यामुळे त्यांनी सुद्धा ते पुस्तक 5 का 6 प्रूफ आपण त्याचे केले, त्यांनी तपासलेलं आहे. तर ह्या सगळ्या कॉम्बिनेशन म्हणजे हे पुस्तक आहे. 12वं पुस्तक आहे. जसं मी म्हटलं की सगळेच अपत्य आपले आवडीचे असतात तसे हे, आणि हे अगदी छोटंसं आहे. आत्ता ताजं त्याचं प्रकाशन झालंय, त्यामध्ये अत्यंत जवळचं आणि जिव्हाळ्याचं वाटतंय मला. धन्यवाद मॅडम. मुंबई विद्यापीठामध्ये BA प्रथम वर्षासाठी ज्या कविता नेमलेल्या आहेत, हा तुमच्यासाठी एकदम आनंदाचा क्षण आहे की त्याच्यामध्ये आपली कविता नेमलेली आहे. तर आम्हाला त्या कवितेविषयी ऐकायला नक्कीच आवडेल मॅडम. आपल्याला ना सगळंच हवं असतं. म्हणजे
आपल्या कविता कुठच्या तरी दर्जेदार मासिकात छापून यावं असं वाटतं, आपल्याला वाचकांनी फोन करावा असं वाटतं, त्याची पुस्तकं व्हावी असं वाटतं, आपल्याला पुरस्कार मिळावे असं वाटतं, सगळंच आपल्याला वाटत राहतं. त्याच्यात अजून एक गोष्ट मला अशी वाटत होती की माझी एक तरी कविता ही अभ्यासक्रमात लागावी. कारण कवितेची आपली ओळख आयुष्यामध्ये अभ्यासक्रमातल्या क्रमिक पुस्तकातल्या कवितेनेच झालेली असते. त्यामुळे आपण जसं सगळ्या कवींच्या आठवणी काढतो, अरे ह्या कवीची ही कविता त्या, तर कमीत कमी एकाने तरी ज्याचं पाठांतर चांगलं आहे, ज्याचं स्मरणशक्ती चांगली आहे, त्यांनी एकाने तरी आपली कविता लक्षात ठेवावी असं वाटतं आपल्याला. तर ती लागावी असं वाटत होतं. पण त्याच्यासाठी आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे ते कोणीतरी सिलेक्शन कमिटीवाले कोणीतरी वेगळे असतात आणि ते आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत किंवा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा आपण सांगू शकत नाही अरे हे माझं चांगलं साहित्य घ्या म्हणून. असं अचानक फोन आला की तुमची कविता सिलेक्ट झालेली आहे. मला खूप आनंद झाला. म्हणजे तो माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण होता की आता बस, म्हणजे मला असं वाटत नाही की दुसरी लागावी तिसरी लागावी, काही नाही. म्हणजे एक कविता लागली बस झालं, समाधान झालं. की असं एक आपल्या काय असतात ना आयुष्याचे टप्पे असतात. म्हणजे मुलांनी सुद्धा लक्षात ठेवावं की काहीतरी आपण अचीव करायचं असं काहीतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ते करत करत गेलं पाहिजे किंवा ते झालं पाहिजे कमीत कमी. तशी ही कविता आहे, गझल आहे. आणि या पुस्तकामध्ये ज्या काही 25 कविता सिलेक्ट झालेल्या आहेत त्यापैकी एकच गझल आहे आणि ती माझी आहे. बाकी सगळ्या मुक्तछंदातल्या कविता आहेत. तर ती सामाजिक विषयावरची असल्यामुळे कदाचित ती सिलेक्ट झालेली आहे. मी ऐकवते, पहिल्यांदाच ऐकवते मी, आतापर्यंत कधीच ऐकवलेली आहे कोणाला. लोंढ्यात माणसांच्या डोकावले नव्याने, लोंढ्यात माणसांच्या डोकावले नव्याने, माझ्यात मी स्वतःला धुंडाळले नव्याने. लोंढ्यात माणसांच्या डोकावले नव्याने, माझ्यात मी स्वतःला धुंडाळले नव्याने. रागावल्या सख्याला समजावले किती मी, रागावल्या सख्याला समजावले किती मी, धरता पुन्हा अबोला रागावले नव्याने. धरता पुन्हा अबोला रागावले नव्याने, प्रेमात आदबीने होकार कळवला तू. कठीण आहे ना, कठीण आहे ना. प्रेमात आदबीने होकार कळवला तू, सत्कार हाच समजून भारावले नव्याने. सत्कार हाच समजून भारावले नव्याने. आणि आलास आज भिजुनी घेऊन पावसाळा, आलास आज भिजुनी घेऊन पावसाळा, ओल्या मिठीत तुझिया नादावले नव्याने. ओल्या मिठीत तुझिया नादावले नव्याने. आणि शेवटचा शेर आहे की गझलेत भेटशील तू. म्हणजे आयुष्यात कुठेच भेटला नाहीस तू, कमीत कमी गझलेत तरी भेटशील. की गझलेत भेटशील तू म्हणूनच शेर लिहिले, गझलेत भेटशील तू म्हणूनच शेर लिहिले, नुसत्याच कल्पनेने वेडावले नव्याने. हे भारीच वेळ आहे हा. एकदम छानच, एकदम म्हणजे BA चे विद्यार्थी एकदम असे खुश होतील की अशी एकमेव गझल आता मॅडम म्हणाले तसं, आणि तीही अशी अनोखी. मी प्रतिभा माझी प्रतिभा हा कार्यक्रम जो आपण करता त्याविषयी सुद्धा अर्थातच आम्ही सगळेजण आतुर आहोत ऐकायला की हा कार्यक्रम नेमका कसा बांधला आहे आणि त्यामध्ये आपलं जे सादरीकरण, आपलं जे असतं म्हणणं ते आमच्या पुढे बोलणार. एकदा मी आईच्या घरी गेले होते. आई ठाण्याला राहायची माझी. आणि संध्याकाळी ती म्हणाली की आमच्या आचार्याच्या कट्ट्यावर एक कार्यक्रम आहे, आपण बघायला जाऊया का म्हणून. आणि म्हणजे ते कार्यक्रम बघायला गेले तर कोणीतरी कविता वाचत होतं आणि खूप कंटाळले मी, कारण फार बोर कविता होत्या.
तर मग मीच त्यांना जाऊन म्हटलं की मी पण कविता लिहिते. ते म्हणाले या की पुढच्या आठवड्यात कविता वाचायला. रजनी कुलकर्णी कुठेतरी फिरायला गेली होती गावाला वगैरे, आणि ती आल्यावर मी तिला सांगितलं की माझा कार्यक्रम आहे म्हणून असं कवितेचा. तिला पण नवल वाटलं की अरे काल परवापर्यंत काहीच नव्हतं आणि आज एकदम कार्यक्रम वगैरे. तर मी म्हटलं की हो माझा कवितेचा कार्यक्रम आहे. मग मी आणि आई परत आम्ही त्या कट्ट्यावर गेलो आणि मी छान कविता वाचन केलं. आणि मग ते म्हणाले की कार्यक्रमाचं काहीतरी नाव असायला हवं ना. मग पटकन जे सुचलं मी प्रतिभा माझी प्रतिभा असं त्याचं मी नाव ठेवून दिलं. मग माझे अनेक मित्र ते मला खूप चिडवतात की आम्ही सुद्धा असा कार्यक्रम करतो, मी सुरेश माझी प्रतिभा, मी नरेश माझी प्रतिभा. लोक खूप चिडवतात, पण माझं नाव असल्यामुळे मी त्या कार्यक्रमाचं नाव ठेवलं. पण त्याच्यानंतर अशी गंमत आली की बरेच त्याचे मी जवळजवळ 300-350 प्रयोग आतापर्यंत केले. तर सुरुवातीला 100-1 प्रयोग मी एकटीनेच केले. मीच मुक्तछंदातल्या कविता म्हणायची, मीच काहीतरी बॅकग्राऊंड सांगायचे, काहीतरी करायचे. आणि एका सुमित्रा सामंत नावाच्या एका बाईने माझ्या 10 गझलांना दरम्यान चाली दिल्या. त्याच्यानंतर यशवंत देवांनी 10 गझलांना चाली दिल्या. आणि मला असं वाटतं की लोकांना कविता आवडं पण गाणी निश्चित आवडतात. आणि त्याची एक लय असते ना देशपांडे सर, तर त्यामुळे ते असं लोकांना खूप अपील होतं. जसं मला तो कवितांचा कार्यक्रम बघून बोर झालं होतं, तसं लोक माझ्या कवितेने पण कदाचित बोर होत असतील मला वाटलं. आणि गाणी जेव्हा म्हणजे माझीच गझल किंवा माझीच गाणी या गायिका गायला लागल्या माझ्या कार्यक्रमातून, आणि मग आम्ही दोघांनी मिळून असा कार्यक्रम सुरू केला. म्हणजे अनेक वेगळ्या वेगळ्या गायिका गातात आता माझ्याबरोबर, पण तो कार्यक्रम सुरू केला. आणि तो कार्यक्रम मग जास्त चांगला झाला की लोकांना मलाही थोडी विश्रांती मिळाली. माझं येतं वय हळूहळू वाढते, तर सलग 1 तास बोलण्यापेक्षा बरं असतं की कोणीतरी मध्ये मध्ये गाते, तर मलाही थोडी विश्रांती मिळत गेली. आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं म्हणजे मला खरंच रजनी कुलकर्णीला परत एकदा दाद द्यावी लागेल की तिने इतक्या वेळा तो कार्यक्रम बघितलाय. म्हणजे स्मिता पण आली होती एकदा एका कार्यक्रमाला, एकदाच पाहिला ना स्मिता, 2दा पाहिला. अरे बापरे ग्रेट. तर रजनी कुलकर्णीने इतक्या वेळा कार्यक्रम पाहिला की मी तिला सांगायची तू येऊ नको, मला टेन्शन येतं. म्हणजे मी जो डायलॉग आधीच्या कार्यक्रमात बोलले ते मला परत बोलता येत नाही, कारण हिला माहिती आहे मी काय बोलणार कशानंतर. पण अशी एकदम जीवाभावाची माझी मैत्रीण आहे. तर मी या कार्यक्रमाचं एक असं हे केलं, म्हणजे एक ठरवलं की हा जर सिनियर सिटीझनसाठी कार्यक्रम असेल तर त्यांच्या आवडीच्या कविता, महिला मंडळासाठी कार्यक्रम असेल तर त्यांच्या आवडीच्या कविता, कॉलेजेससाठी कार्यक्रम असेल तर पूर्ण प्रेम कविता धमाल. म्हणजे ही मी खूप सोबर प्रेम कविता इथे ऐकवली. याच्यापेक्षा पण चांगल्या प्रेम कविता माझ्याकडे आहेत, ज्या मी खरंच तुमच्या वयात लिहिलेल्या आहेत, ज्या आता सगळे तुमचे प्रोफेसर आहेत म्हणून मी नाही सादर केल्या. तर अशा कविता सगळ्या घेऊन मी तो सादर करते. कवितेचं नाव मी प्रतिभा माझी प्रतिभा, पण आम्ही असं व्हेरिएशन करतो त्या कार्यक्रमाचं. आणि कुठेही मग तो कार्यक्रम चालतो, अगदी कॉलनीमध्ये एखाद्या असेल, गणपतीच्या कार्यक्रमात असेल, कुठे किंवा कोणाचा घरगुती कार्यक्रम असेल, तर अशा तऱ्हेने मी प्रतिभाचा प्रयोग करते आणि बऱ्यापैकी त्याचे मी प्रयोग करू शकले. वा, धन्यवाद मॅडम. म्हणजे मगाशी तुम्ही जो उल्लेख केला कोविड-19चा, त्या काळात मॅडमनी जे आपल्याला सांगितलं की त्या निगेटिव्हिटीचा पण आपण कसा सकारात्मक उपयोग करून घेतलेला आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणूया की क्रिएटिव्ह, पॉझिटिव्ह, आणि मग त्याच्यातून तुमचं झालेलं हे भरभक्कम कन्स्ट्रक्टिव्ह जे काम आहे तेच अर्थात आपल्यासमोर आमच्यासमोर येत आहे. आपण प्रहारमध्ये सुद्धा सदर लेखन केलेलं आहे. गेले द्यायचेच राहुनी, हे जे तुमचं सदर लेखन आहे ते म्हणजे अनेक तुमची वाचलेली आहेत, पण थोडंसं मला असं वाटतं की याविषयी जर तुम्ही बोलाल तर आपल्या तरुण पिढीला, अर्थात आम्हालाही, पण विशेष करून तरुण पिढीला यातून खूप काही मिळण्यासारखं आहे. एका बिनओळखीच्या बाईने मला कविता संग्रहावर प्रस्तावना लिहायला सांगितली. मी ती लिहिली आणि केवळ मी प्रस्तावना लिहिली म्हणून त्यांनी कार्यक्रमाला बोलवलं म्हणून त्यांनी मला व्यासपीठावरही बसवलं. मी बसले होते. तर सुकृत खांडेकर हे डॉक्टर सुकृत खांडेकर हे प्रहारचे संपादक आहेत.
तर त्या दिवशी सगळ्यांची भाषणं झाली, मीही बोलले, मी तर प्रस्तावालाच लिहिली होती. आणि सुकृत खांडेकर अध्यक्ष असल्यामुळे ते उभे राहिले बोलायला आणि ते म्हणाले की आज जितकी भाषणं झाली त्याच्या सगळ्यात चांगलं भाषण प्रतिभा सराफचं झालं. आणि पुढच्या रविवारपासून, तो रविवार होता, पुढच्या रविवारपासून आमच्या प्रहारमध्ये प्रतिभा सराफ यांचा कॉलम सदर लेखन सुरू होत आहे. स्टेजवरून त्यांनी म्हटलं आणि संपलं. मी कार्यक्रम संपल्यावर त्यांच्याकडे गेले, म्हटलं सर तुम्ही मला ओळखता का? नाही म्हटले. म्हणलं तुम्ही माझं काही वाचलंय ऐकलंय? नाही. म्हणलं तुम्ही मला सदर लेखन देऊन टाकलं. तुमचं भाषणच इतकं चांगलं होतं म्हटले, इतकं तुम्ही चांगले मुद्दे मांडले, चांगल्या प्रकारे मांडले, तुमची वैचारिक खोली मला कळली आणि तुम्ही चांगलं सदर लेखन करू शकाल. म्हटलं नाही सर, याच्या आधी 1-2 सदर लेखनं केली, मला नाही झेपत. दर रविवारी इतकं द्यायचं म्हणजे कठीण आहे, माझे अनेक व्याप चालू आहेत, तर नाही होणार. ते म्हणाले होणार. तर दुसऱ्या दिवशी त्यांनी अगदी आठवणीने फोन केला, तिसऱ्या दिवशी फोन केला, मंगळवार होता. बुधवारी जेव्हा त्यांनी फोन केला तेव्हा मी त्यांना म्हटलं सर मी लिहायचा प्रयत्न करते, पण एक लक्षात घ्या की मी कदाचित 2-3च कडवी लिहीन, म्हणजे 2-3 पॅरा आपण काय म्हणतो तेवढंच लिहीन, किंवा मी खूप दीर्घ पण लिहीन. मला तुम्ही असं मर्यादित 100 शब्द, 200 शब्द, 500 शब्द अशी मर्यादा देऊ नका. चालेल. म्हणलं मला तुम्ही विषयाची मर्यादा देऊ नका. ते म्हणाले चालेल. मी म्हणलं मी एखाद वेळेस लिहिणार पण नाही. चालेल. एवढे सगळे चालेल म्हटल्यावर मी एक पाठवून दिलं त्यांना आणि त्यांनी त्याचं नाव ठेवलं प्रतिभा रंग. आणि चक्क ज्या रविवारी ते बोलले त्याच्या पुढच्या रविवारी ते सदर छापून आलं. छान बाजूला एक फोटो, छान त्या आपण जे आर्टिकल पाठवतं त्याच्यावरून काढलेलं चित्र, खूप छान वाटलं. मस्त भारी म्हणतो ना आपण, लय भारी. तर ते बघितल्यावर असं छान वाटलं. म्हटलं चला लिहूया आपण. आणि मग इतक्या वर्षांचं जे संचित आपल्या डोक्यामध्ये होतं, लहानपणी कोणाशी झालेलं भांडण असेल, शिक्षकांनी दिलेलं प्रोत्साहन असेल, रस्त्याने चालताना माझ्या हातून फुटलेली एखादी बाटली असेल त्याच्याविषयी, म्हणजे हे असं सदर लेखन आहे ना जे गेले द्यायचे सरावणी, तर त्याप्रमाणे मी कुठच्याही विषयावर असं लिहिते. आणि समाव सोमवार ते गुरुवारच्या मध्ये, कारण गुरुवारी 6 वाजतापर्यंत डेडलाईन असते माझी, मी आरामात काहीतरी लिहून त्यांना देऊ शकते. आणि बऱ्यापैकी ते सदर आता 1.25 वर्ष झाले चालू आहे. क्या बात. अभिनंदन आहे. हां, अजून सुचेता, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सदरालेखनाविषयी मला फार छान वाटतं आणि जे मला सांगावंसं वाटतं मुद्दाम, की विषय काही असो, म्हणजे भांडणाचा विषय असो, दुःखाचा विषय असो, काही कशाने मी सुरुवात केली ना तरी या सदर लेखनाचा शेवट हा केवळ आणि केवळ मी सकारात्मकतेने केलाय. आणि माझंच मला नवल वाटतं की एवढी सकारात्मकता मी कुठून आणली आणि कशी ती शेवटी येते, याचं मलाच कधी कधी खूप नवल वाटतं. म्हणजे टोटल जेवढे म्हणजे तुम्ही लेख या 1.25 वर्षातले वाचाल ना, त्याचं शेवट हा फक्त आणि फक्त सकारात्मकतेने केलाय. मग असं म्हणूया का मॅडम आपण की मगाशी जसा तुम्ही उल्लेख केलात की नाती जी आहेत ही नुसती जोडायची नाहीयेत, तर नातं तुम्ही जपलं पण आहे. म्हणून कदाचित किंवा बहुतेक आपण असं म्हणूया की तुमचा जो साहित्याचा जो शेवट तुम्ही म्हणताय तो असाच करत असाल, कारण त्यामुळे तुम्हाला एक प्रकारची ऊर्जा मिळते. नावात प्रतिभा, लिखाणात उर्मी, मग अजून काय पाहिजे मॅडम लेखकाला. या समारोपाच्या टप्प्यावर आपण आलेलो आहोत. मॅडम भावी पिढीला आता आपण काय संदेश द्याल हे त्या सांगतील आणि नंतर आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना विनंती करणार आहे की त्यांनी आपल्या कविता ज्या आहेत त्या सादर कराव्यात आणि त्याच्यानंतर हा जो कार्यक्रम आहे मुलाखतीचा तो आपण तिथे विराम घेणार आहोत. मग पुढची सूत्र अर्थातच वीणा मॅडम घेतील. तेव्हा भावी पिढीला आपण काय बरं संदेश द्याल असं एक आपल्याला विचारायचं वाटतं, कारण विद्यार्थी उत्सुक आहेत, त्यांचे चेहरे बोलतायत की मॅडम आम्हाला काहीतरी सांगा. सगळ्यात सोपा असा सल्ला आहे माझा की तुम्हाला राग येतो? असं कोणी आहे ज्याला राग येत नाही? नाही ना, सगळ्यांना राग येतो ना.
कागद आणि पेन घ्यायचा, मोबाईल नाही, कागद आणि पेन घ्यायचा आणि त्याच्यावर कशाविषयी राग आला, बरोबर ना? आपल्या एका मैत्रिणीशी भांडण झालंय तर बाबा या विषयावर माझं भांडण झालेलं आहे आणि मला याच्याविषयी राग आलेला आहे, असं ऐकायची मला सवय नाही, या शब्दात माझ्याशी कोणी बोललं नाही, हे लिहून काढायचं. साधं आहे ना, सोपं आहे ना? किती सोपं आहे बघा, किती सोपं आहे. आणि नंतर काय करायचं माहितीये का, तो कागद 2-4 वेळा वाचायचा आणि फाडून टाकायचा, बरोबर? ही लिखाणाची तुमची सुरुवात. सोपं आहे ना? आणि मग त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्हाला काही आयुष्यामध्ये काही सुचेल ते तुम्ही लिहून काढायचं. जसं पवार सरांनी खास उल्लेख केला की तुमच्याकडे देशपांडे सर आणि वीणा मॅडम सारखे जर शिक्षक आहेत तर तुम्हाला काहीच कमी नाही आहे. म्हणजे तुम्हाला काही लिहा तुम्ही आणि त्यांना नेऊन दाखवा ना. फक्त तुम्ही त्यांना नेऊन दाखवा की ते तुम्हाला सांगतील की बरोबर आहे, चुकीचं आहे, पुढे जा. प्रोत्साहन देणारे लोक आहेत, नॉलेजेबल लोक आहेत त्या क्षेत्रातले. मी काय सल्ला देणार? तर तुम्हाला माहिती आहे माझा मराठीचा काय फार अभ्यास नाही. तर मला म्हणायचं की तुम्हाला जे वाटतं ते लिहायला सुरुवात करा. एखादा प्रसंग घडतो, आपण बसमधून जाताना मस्त प्रसंग असतो, वेगळा प्रसंग असतो जो रोज घडत नसतो, तो लिहून काढा. हे सगळं छोटे छोटे लेख असतील, छोट्या छोट्या कथा असतील, छोटे छोटे प्रसंग असेल, हे लिहून काढा. एखादी डायरी मेंटेन करा त्याच्यासाठी, हे लिहून काढा. आणि नंतर तुम्ही त्याला इलॅबोरेट करू शकता, मोठं करू शकता, छोटं करू शकता. त्या काही लेखांचं पुस्तक होऊ शकतं, त्या कवितांच्या थोडंसं सुधारणा करून कविता होऊ शकतात. तर सुरुवात करा. कुठची पण गोष्ट तुम्हाला सुरुवात करावी लागते. सुरुवात केल्याशिवाय नाही होत. सुरुवात कुठून तरी करावी लागते. तुम्हाला माहिती आहे, म्हणजे आता परत मी रजनी कुलकर्णीचं उदाहरण देईल की मी जेव्हा लिहायचे ना, खरंच मी सांगितलं ना माझा मराठी 11वी नंतर नाही आहे, त्याच्यामुळे मी जेव्हा 10 ओळी लिहायचे तेव्हा त्याच्यामध्ये 15 ते 20 चुका असायच्या. रस्व दीर्घाच्या असायच्या, वाक्यरचनेच्या असायच्या, आणखी कसल्या कसल्या असायच्या. ती उत्तम वाचक आहे, ती मला सुधारून द्यायची. तर अशा करत 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 आज मी अशा स्टेजला आली आहे की मी 10 पानं लिहिते आणि त्याच्यात एकही चूक असत नाही. तर हे सगळं जे आहे ते करून होतं, सातत्याने होतं. म्हणजे मी जे 20 वर्षापूर्वी करत होते आणि जे मी आज करते, लिहितेच आहे. हळूहळू आपल्या चुका आपल्या लक्षात येतात. आपल्याकडे असलेल्या ज्या काही विचार करण्याची प्रवृत्ती असते, आपण जे वाचतो, जे ऐकतो, जे काय असेल ते आपण लिहित राहिलं पाहिजे. आणि लिहिणं हे आणि उत्तम गोष्ट आहे. मी खरंच सांगते, तुम्ही मोबाईलवर हवं तर लिहा, कुठेही लिहा, पण लिहित राहा. तुम्हाला काही वर्षानंतर वाटेल, वा असं मी अनुभवलं होतं का, हे मी लिहिलंय का, आपणच लिहिलंय का, यावर आपला विश्वास नाही बसणार. तर लिहित राहा. लिहित राहिलात की तुम्ही आपोआप लेखक होता माझ्यासारखे. धन्यवाद मॅडम. हां चालेल. ओके. मॅडम आत्ता आपली एक कविता इथे सादर करत आहे. उमलावे आतुनीच या काव्यसंग्रहाला 12 पुरस्कार मिळालेले आहेत. त्याबद्दल मॅडमचं हार्दिक अभिनंदन. चष्मा काढावा लागेल, मला पाठ नाही ना. एकच कविता ऐकवते, पण आम्हा गझलकारांना एक फार वाईट खोड असते. एक मधला 2 शेर. तर एक मधला 2 शेर ऐकवते आणि कवितेकडे वळते. रात्र रात्र जागतोस, चांदण्या निहारतोस. रात्र रात्र जागतोस, चांदण्या निहारतोस. आपुल्याच चांदणीस बिलगण्यास टाळतोस. रात्र रात्र जागतोस, चांदण्या निहारतोस. आपुल्याच चांदणीस बिलगण्यास टाळतोस. ठेवलेस साठवून एवढे मनात रंग. ठेवलेस साठवून एवढे मनात रंग. रंगबावरी म्हणून
का मलाच कोसतोस, रंगबाबती म्हणून का मलाच कोसतोस. आणि अजून एकच शेर घेते यातला, पुन्हा गझल घेत नाही. की आरशात शोधुनी न सापडे छबी तुलाच, आरशात शोधुनी न सापडे छबी तुलाच, लोचनात का निवांत माझी न शोधतोस, लोचनात का निवांत माझी न शोधतोस. रात्र रात्र जागतोस, चांदण्या निहारतोस, आपुल्याच चांदणीस बिलगण्यास टाळतोस. तर गझल कविता ऐकवते. परत एकदा वीणा मॅडम, देशपांडे सर, सुचेता आणि गौडमीरा, देव, सगळ्यांचे आभार मानते. कोणाचं राहिलं असेल तर प्रदीप म्हापसेकर, गीतेश, सगळ्यांचे आभार. इतके दूर आपण आलात माझ्यासाठी. खास आईचे पण आभार, ती 2 तास बसली आहे माझ्यासाठी. म्हणजे कधी कधी काय होतं ना की आपण सगळ्यांचे आभार मानतो पण आपण आपल्या आईचेच आभार मानत नाही. मला असं नेहमी जाणवतं की सगळी कामं झाल्यावर जेव्हा मला रिकामा वेळ मिळतो, कधी दिवसातून किंवा आठवड्यातून, तेव्हा मी आईला फोन करते. की असं फर्स्ट प्रिफरन्स नसतो की चला आता आईला फोन करूया, हे काम करायचे ते काम करायचे, ते सगळी कामं झाल्यावर शेवटचा फोन. तर तुम्ही पण लक्षात ठेवा की आईला पहिला फोन करत जा. माझ्याच्याने जी चूक झाली ती तुम्ही करू नका. अलीकडे की पलीकडे, परत प्रेम कविता आहे खास तुमच्यासाठी. स्मिता आहेस ना? प्रेमाच्या पलीकडे, प्रेमाच्या मैत्रीच्या पलीकडे, प्रेमाच्या अलीकडे, मैत्रीच्या पलीकडे, प्रेमाच्या अलीकडे, या सीमारेषेवर मी पाहते वाट. मैत्रीच्या पलीकडे, प्रेमाच्या अलीकडे, या सीमारेषेवर मी पाहते वाट. तू आहेस कुठे? अलीकडे की पलीकडे? तू आहेस कुठे? अलीकडे की पलीकडे? आहे माझ्याकडे सगळं अमाप, आहे माझ्याकडे सगळं अमाप, तरी तुझ्याकडे झुकतंय माप. आहे माझ्याकडे सगळं अमाप, तरी तुझ्याकडे झुकतंय माप. धावतीये युगान युगे, आता लागलीये धाव. धावतीये युगान युगे, आता लागलीये धाव. संपोना हे जुने कोडे, मैत्रीच्या पलीकडे, प्रेमाच्या अलीकडे. तुझ्यातच मला दिसतोय राम. बघा, प्रेमात पडल्यावर राम कृष्ण काय सगळे देव एकातच दिसतात. सगळ्या हिंदी गाण्यातही तेच असतं नाही का, म्हणजे फार वेगळं नाहीये मराठी कवितेत. तुझ्यातच मला दिसतोय राम, तुझ्यातच मला दिसतोय राम, मिरेच्या नजरेतून तूच माझा श्याम. तुझ्यातच मला दिसतोय राम, मिरेच्या नजरेतून तूच माझा श्याम. जिथे तुझा वावर तेच माझे चारिधाम, जिथे तुझा वावर तेच माझे चारिधाम. करून वाट वाकडी ये गाभाऱ्याकडे. तुम्हाला त्यातली गंमत माहितीये का? आता गाभाऱ्याकडे ती बोलवते याचा अर्थ ती स्वतःला देवी समजतीये. आलं का लक्षात? की करून वाट वाकडी ये गाभाऱ्याकडे, मैत्रीच्या पलीकडे, प्रेमाच्या अलीकडे. शेवटचं, आहे किती दोघांमध्ये अजूनही अंतर, आहे किती दोघांमध्ये अजूनही अंतर, तरी मनावर तुझ्याच शब्दांचे जंतर मंतर. आहे किती दोघांमध्ये अजूनही अंतर, तरीही मनामध्ये तुझ्याच शब्दांचे जंतर मंतर. असं कसं चालेल सांग चालून समांतर, असं कसं चालेल सांग चालून समांतर. तूच मला दिसतोस साता समुद्र पलीकडे, मैत्रीच्या पलीकडे, प्रेमाच्या अलीकडे, या सीमारेषेवर मी पाहते वाट. तू आहेस कुठे? अलीकडे की पलीकडे? वा, मानवी मनाचा
स्थळ शोधण्याचा खूप सुंदरच हा तुमचा गोफ आहे, म्हणूया शब्द गोफ. असंच ऐकत राहावं असं खरं तर आम्हाला सगळ्यांनाच वाटतंय. पण आता आपण इथे थोडासा विराम घेऊया असं म्हणेन, कारण तुम्ही परत परत आमच्याकडे यावं, कविता सादर कराव्यात असं आम्हाला नक्कीच वाटतं. आमच्या सर्वांच्या वतीने मॅडम आपल्याला भावी काळासाठी अजून तुमचं साहित्य आम्हाला वाचायला मिळावं या मनःपूर्वक शुभेच्छा घेऊन मी इथे थांबते आहे. आणि पुढची सूत्र मी आपल्या माजी प्राचार्या चैत्रालीकडे देते आहे. हॅलो, धन्यवाद प्रतिभाताई. तुम्ही सांगितल्याप्रमाणे हात सतत लिहिता राहायला हवा, लिहिते राहा सतत. हा तुमचा मंत्र आम्ही कायम लक्षात ठेवू आणि तो कृतीतही आणू.